आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं। कर्जमाफी केली नाही तर शेतकरी आत्महत्या अजून वाढतील। निवडणुकीच्या 1 महिना आधी कर्जमाफीची योग्य वेळ येणार का? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फडणवीसांना खोचक सवाल। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। वारी संदर्भातील वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर अबू आझमींचं स्पष्टीकरण। मी कोणत्याही धर्माबाबत बोललो नाही, कोण काय बोलतोय याकडे मी लक्ष देत नाही, असंही वक्तव्य। मैं कभी भी किसी धर्म के खिलाफ बयान गलत दे ही नहीं सकता हूँ। मेरी बात को अगर कोई यहाँ वहाँ करके बताए तो मेरी इसमें क्या गलती है? अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। अबू आझमींनी एक पिल्लू सोडायचं आणि भाजपने हिंदू मुस्लिम वादाचा फायदा घ्यायचा हे ठरलेलं आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। अबू आझमी आणि भारतीय जनता पक्ष एका नाण्याची 2 बाजू आहेत। अबू आझमींनी वारीवर बोलण्याची हिम्मत करू नये। त्यांनी त्यांच्या रोजवर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोलावं। आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? नितेश राणे यांची अबू आझमींवर टीका। अबू आझमी महाराष्ट्राला लागलेली कीड, कायम हिंदू मुस्लिम राजकारण करायचं। अनेक मुस्लिम बांधवही वारीत सेवा देतात। अबू आझमींवर कडक कारवाई करा, राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंची मागणी। अबू आझमी कानाखाली पडलेली विसरलेला असेल म्हणून अशी वक्तव्य करतोय। दिवंगत रमेश वांजळे आणि अबू आझमींमधील वादाचा संदर्भ देत संदीप देशपांडे यांचा आझमींना इशारा। अबू आझमींच्या वक्तव्याची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून चौकशी सुरू। राज्य अल्पसंख्याक आयोग अबू आझमींना नोटीस बजावणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आक्रमक। विजेच्या लपंडावावरून महावितरणच्या अधिकाऱ्याला सुनावलं। 4 महिन्यात नांदेड उत्तर मतदारसंघात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास डीपीडीसी चालू देणार नाही, आमदार बालाजी कल्याणकर यांचा इशारा। ओबीसी प्रमाणपत्राबाबत कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी तयार। अद्याप माझ्याकडे विचारणा झालेली नाही, मात्र जी काही विचारणा होईल त्याला मी उत्तर देणार, सचिन ओबासींची प्रतिक्रिया।